कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी साजनी वह विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोड बहुता सुकृताची जोड बहुता सुकृताची जोडी मनोणी विठ्ठली आवडी मनोणी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा मनानी विठ्ठली आवडे मनानी विठ्ठली आवडे आवडे तोहा विठ्ठल
हा विठ्ठल बरवा, ओ हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, देवी वर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, देवी वर तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, हरी जय जय राम कृष्ण, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। माझे पंढरीचे आई, गए गविठाबाई, गए गविठाबाई, गए गविठाबाई, गए गविठाबाई, माझे पंढरीचे आई, 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 भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, चरणीची गंगा तुझे, चरणीची गंगा, तुझे चरणीची गंगा, तुझे चरणीची गंगा, तुझे चरणीची गंगा, तुझे चरणीची गंगा, सहित त्वाबाया, तुझ्या सहित त्वाबाया, सहित त्वाबाया, तुझ्या सहित त्वाबाया,
बजरंगनी नाचावे भीमा आणि चंद्रभा भीमा आणि चंद्रभा आणि चंद्रभा भीमा आणि चंद्रभा चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीचे गंगा तुझे चरणीची गंगा तुझे गुणी माझा रंग तुझे गुणी रंग तुझे गुणी माझा रंग तुझे गुणी नामयाची गणी नामयाची गणी म्हणे नामयाची जणी म्हणे नामयाची जणी म्हणे नामयाची जणी म्हणे नामयाची जणी भीमा आणि चंद्रभा भीमा आणि चंद्रभा चंद्रभा भीमा आणि चंद्रभा चरणीचे गंगा चरणीचे गंगा तुझे चरणीची गंगा तुझे चरणीची गंगा जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी चंद्र
तुझे चरणेची गंगा, तुझे चरणेची गंगा, तुझे हरि दान देव
निवृत्तीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, योग महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, मूळ माता भगवान जय. चला विठ्ठल एग एग विठाबाई एग ताकद द्याल इथं मॉनिटरला. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. इतुक्या सहित त्वाबा यावे माझे रंगनी नाचावे, भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी, भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणास दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. गदा शंख चक्रादि भिर्भावितांगम चिदानंद संलक्ष्य नाट्य स्वरूपम यमादेष्ट भेदांग योग प्रवीणम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञान देवम. कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाही आती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनुमानवी दिव्य रूपीच केले, न त्यागीती दिव्य लोकासी नेली. श्री निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. श्री निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. श्री निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी. मनोजवम मारुततुल्यवेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुथमुख्यं. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. वारकरी संप्रदायातील महिला संत मांदियाळीपैकी थोर संत संत श्रेष्ठ संत शिरोमणी श्री जनाबाई महाराज जनाबाई महाराज यांचा अभंग आजच्या या कीर्तन सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. प्रभू पांडुरंगाच्या कृपेने विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर श्री शंभू महाराज आदी साधू संतांच्या प्रेरणेने संपन्न होणारा हा आपला
मोगरज गावचा श्री क्षेत्र मूळ माता देवस्थान या ठिकाणचा हा नवरात्र उत्सव, याही वर्षी हा शारदीय नवरात्र उत्सव आपण सर्व मोगरज ग्रामस्थ, भाविक, शिवशंभो प्रतिष्ठान, मूळ माता तरुण मित्रमंडळ यांच्या आयोजनाने या ठिकाणी संपन्न होतो आहे. या देवस्थान ट्रस्टने आजच्या 4थ्या दिवसाच्या पहारेकऱ्यांनी ज्यांचं आज अन्नदान आहे, संत सेवा सौजन्य आहे, त्या आजच्या सगळ्या पहारेकऱ्यांनी आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे दिलेली आहे. सेवेसाठी हजर झालेलो आहे. मूळ मातेची सेवा करण्यासाठी, देवी मातेची सेवा करण्यासाठी जो अभंग निवडलाय तो एका महिला संताचा आहे, जनाबाई महाराजांचा आहे. आणि महिला संताने विठाबाईला, विठाईला, पांडुरंगाला आपल्याकडे या अभंगातून बोलावणं केलं आहे. विठ्ठल विठ्ठल उपस्थित सगळी गायनाचार्य, मृदुंगाचार्य, आपण सर्व पुरुष बांधव, माता भगिनी, आजची सगळी पहारेकरी मंडळी, सप्तासाठी झटणारी तरुण पुढं गावातली सगळी मित्रमंडळी, ही सगळी संस्थे, कोतळेश्वर संस्थेतली सगळी बालगोपाल भागवत मंडळी, आपल्या सगळ्यांना ही सेवा निर्धारित वेळेत हरिचरणी, देवाचरणी, प्रभूचरणी समर्पित करायची आहे. अभंग संत श्रेष्ठ श्री जनाबाई महाराजांचा आहे. वारकरी संप्रदाय हा द्रष्टा संप्रदाय आहे, लांब पाहणारा संप्रदाय आहे. खूप जास्त ज्याला दूरवर दिसतं असा दूरदर्शी संप्रदाय आहे. भविष्यात जर काही तंटे, बखेडे, भांडणं उभी राहिली तर त्याचा निर्णय इतिहास पाहून लागावा, असा या संप्रदायाचा गोड इतिहास आहे. म्हणून संत श्रेष्ठ जनाबाई महाराज साध्या दासी आहेत. नामदेवरायांच्या घरी त्यांनी रांधा वाडा उष्टी काढा ही काम केली. साधी काम आहेत ती, रांधा वाडा उष्टी काढा, दासीचं काम, मोलकरणीचं काम जनाबाई महाराजांनी केलं. घुमतो घुमतो मोलकरणीचं काम जनाबाई महाराजांनी केलं. पण जीवन मात्र सामान्य जगून सुद्धा असामान्य झालं. 700 वर्ष, 750 वर्ष संपून गेले. पण संत म्हटलं की तुकाराम महाराज माऊली यांचं नाव येतं, आणि महिला संत म्हटलं की जनाबाई महाराज आणि मुक्ताबाई महाराज यांचं नाव अग्रक्रमाने येतं. आणि काय काम केलं म्हणाल तर धुनी भांडी करणं काम केलं. काय काम केलं म्हणणं तर गोवऱ्या गोळा करायचं काम केलं. जनाबाईंनी काय काम करावं? जात्यावर दळावं. हा जनी सवे दळी देव, जनी सवे दळी देव, तिचा देखोनी या भाव, तिचा देखोनी या भाव, खून कळली ऋषिकेशी, खून कळली ऋषिकेशी. गंगाखेड नावाचं गाव आहे परभणी जिल्ह्यामध्ये, आजचा तालुका आहे. छोटंसं गाव होतं. 12वं शतक. ही मुलगी जन्माला आली. नाव ठेवलं गेलं जना. वडिलांचं नाव दमा आणि आईचं नाव करुंड. ज्या दिवशी ही जना जन्माला आली, ज्यांचा अभंग आहे त्यांचं थोडं चरित्र सांगतो. ज्या दिवशी ही जना जन्माला आली त्या दिवशी तिची आई गेली. अख्खं गाव म्हटलं, अख्खे नातेवाईक म्हटले, काय दरिद्री पोरगी जन्माला आली, काय पांढऱ्या पायाची पोरगी जन्माला आली, काय करंटी पोरगी जन्माला आली, की हिने आई घालवली. पण वडील मात्र कधीच तसं म्हटले नाही. पहा, वडील म्हटले की नाही, माझी लेक आहे, माझी मुलगी आहे, मी तिला सांभाळणार. स्वामी राम नावाचे एक महात्मा होऊन गेले. त्यांचं एक पुस्तक आहे, हिमालयीन संतांच्या सहवासात. फार छान पुस्तक आहे. नाव आठवणीत ठेवा. कोणाच्या नाही लक्षात राहिलं तर मला कीर्तनानंतर विचारा, मी परत सांगेन. हिमालयीन संतांच्या सहवासात त्या महात्म्याने आयुष्यभर हिमालयात प्रवास केला आणि हिमालयातले अनुभव त्या पुस्तकात त्यांनी लिहून ठेवलेत. त्यांचं नाव आहे स्वामी राम. शंकराचार्य होते ते, फार मोठा माणूस. त्यांचं पुस्तक आहे हिमालयीन संतांच्या सहवासात. आणि ते चालले होते पहा हिमालयामध्ये. आश्रमातून खाली आले, बाजारच्या गावी बटाटे घेतले, तांदूळ घेतले
आणि परत गुफेत आश्रमात आपल्या चालले, तर जाताना त्या गावचा माणूसही एक होता. तो आपल्या साधारणपणे 3-4 वर्षाच्या मुलीला खांद्यावर घेऊन चालला होता तरुण, पण अशक्त होता, हडकुळा होता, बारीक होता. तर जाता जाता ते स्वामी राम त्याच्या सोबत होते आणि त्यांनी सांगितलं, कोण आहे तुमची? म्हटली, माझी लेक आहे, माझी मुलगी आहे. तर त्या स्वामी रामने सांगितलं की तुम्ही बारीक आहात, तब्येतीने किरकोळ आहात, असं करता का, तुमची मुलगी जरा माझ्या खांद्यावर देता का, तुम्हाला ओझं झालं असेल. तर तो माणूस हसला. स्वामी राम त्यांनी विचारलं त्या महात्म्याने, का हसलात? तर त्यांनी सांगितलं होतं की काय म्हणालात की तुम्हाला ओझं झालं असेल, महाराज तुम्ही लग्न केलं नाही म्हणून तुम्हाला मुलगी नाही. तुम्हाला मुलगी झाली असती तर कळालं असतं की बापाला मुलीचं कधीच ओझं होत नाही. बापाला मुलीचं कधीच ओझं होत नाही. त्याला तर बाप म्हणतात. ज्याला लेकीचं फार कौतुक असतं त्याला तर बाप म्हणतात. अख्ख्या गावाने नाव ठेवलं, अख्ख्या नातेवाईकांनी नाव ठेवलं त्या मुलीला, जनाला. काय पोरगी जन्माला आली, काय पोरगी जन्माला आली, काय पोरगी जन्माला आली. पण ते बाप म्हटला मात्र मी सांभाळीन. आणि त्याने सांभाळलं, जीव लावून सांभाळलं, मोठं केलं तिला. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या मुलीची सुद्धा अशी जबाबदारी असते की बापाला आपलं ओझं वाटू नये, है की नाही. इतकं पवित्र, इतकं शुद्ध जगावं, इतकं चांगलं शिकावं आणि इतकं बापाच्या आज्ञेत राहावं की त्याने खरंच म्हटलं पाहिजे की माझी मुलगी मला ओझं नाही. मुलगी कधी बापाला ओझं होत नसते. इतकं तिने चांगलं जगलं पाहिजे, तिची ती जबाबदारी, तिचं ते कर्तव्य आहे की बाप, नातेवाईकांनी म्हटलं पाहिजे यंदा लग्न करून टाका, बापाने म्हटलं पाहिजे अजून 5 वर्ष नाही करणार, ती ऑफिसर झाल्याशिवाय नाही करणार, है की नाही. बापाने म्हटलं पाहिजे तिचं शिक्षण झाल्याशिवाय मी लग्न नाही करणार. आणि मग हे कोणाच्या वागण्याने ठरतं, कोणाच्या वागण्याने ठरतं पोरींनो? बापाच्या, मुलीच्या. तिने इतकं शुद्ध, इतकं चांगलं वागावं की बाप म्हटलं पाहिजे अख्ख्या नातेवाईकांना, अख्ख्या गावाला, तुम्हाला काय घेणं आहे, माझी मुलगी आहे, 5 वर्ष शिकवेन, अजून ऑफिसर झाल्याशिवाय लग्न नाही करणार, नोकरीला लागल्याशिवाय लग्न. ही आपली जबाबदारी पोरींनो. बरं, विठ्ठल विठ्ठल ऐका, फार गोड चरित्र आहे जनाबाईंचं, फार सुंदर. बापाने सांगितलं मी सांभाळीन. 10 वर्षांची झाली ती मुलगी, जनाबाई 10 वर्षांची झाली. आणि गावात चौकात खेळत होती. कार्तिकी वारीसाठी जाणारी दिंडी आली, गंगाखेड गाव. दिंडीचं गाणं, दिंडीचं वाजवणं, पावल्या, वारकऱ्यांचा आनंद तिला खूप आवडला. तिने विचारलं, मैत्रीण होती, एक 10 वर्षांचीच मैत्रीण होती तिची. तिने विचारलं की हे लोक कोण आहेत? तर मैत्रिणीने सांगितलं यांना वारकरी म्हणतात. म्हटले कुठं चालले हे? तिने सांगितलं मला नाही माहिती, फक्त यांना वारकरी म्हणतात एवढं माहिती आहे मला. ती 10 वर्षांची मुलगी जना घरी गेली, बापाचा हात धरला, खेचत ओढत आणलं चौकामध्ये. बाबा हे कोण आहे, हे लोक कोण आहेत? वडिलांनी सांगितलं बाळ यांना वारकरी म्हणतात. कुठं चालले हे? पंढरपूरला चालले. कशाला चालले? पांडुरंगाला भेटायला चालले. असाच पांडुरंग यांचा कोण आहे बाबा, कोणी नातेवाईक आहे यांचा? वडिलांपुढे प्रश्न पडला की आता काय याला उत्तर देव. लहान पोरं महाराज काय विचारतील नेम नाही. एक आजोबा नातू गल्लीतून चालले होते पहा, आणि त्या नातवाचं नाव बंड्या होतं. त्या समोरून त्या बंड्याचे सर आले, शिक्षक. तर त्या आजोबांनी त्या बंड्याला सांगितलं, बंड्या तुझे शाळेत शिकवणारे गुरुजी मास्तर सर समोरून यायला लागली आणि तू 10 दिवस शाळेत गेला नाही, मारतीलच तुला आता गुरुजी. जा घरात जा, लप, घरात जा लप. मी तुला गुरुजी गेल्यावर मग बोलून घेतो मी, जा घरात जा, तू 10 दिवस शाळेत गेला नाही, लप जा घरात. तर त्या बंड्याने आजोबांना सांगितलं होतं, आजोबा तुम्हीच जा आणि तुम्हीच लपा. मी माझ्या गुरुजींना असं म्हटलं होतं की आजोबा वारलेत, मी 10 वाजल्याशिवाय शाळेत नाही. त्या जनाबाईंनी प्रश्न विचारला, बाबा हे कोण नातेवाईक आहेत? पांडुरंग यांचा कोणी नातेवाईक आहे? जना तो प्रत्येकाचा नातेवाईक असतो बाळ. असं बाबा, मग आपण कधी भेटायला गेलो नाही? फार पैसे लागतात का वारीला? फार पैसे लागतात त्याला भेटायला? नाही म्हटले पैसे नाही लागत. पैसे कुठे लागतात? अध्यात्माला पैसे नाहीत लागत महाराज. महालाभ
फोकासाठी आहे की नाही. कोणतरी मला एक 8 दिवसापूर्वी ज्ञानू मला कोणतरी म्हटलं परमार्थ लय महाग झाला म्हणे, परमार्थ लय महाग झाला. तर मी त्याला म्हटलं हरिपाठ म्हणायला माझ्या अंदाजे म्हणजे माझ्या ऐकण्यात काही पैसे लागत नाहीत का, टॅक्स लागतो का, टोल लागतो हरिपाठ म्हणायला, कसं काय परमार्थ महाग झाला. आता माणसाला श्राद्धाला कीर्तन घ्यायचं, मग त्याला लोक आले पाहिजे, मग जेवले पाहिजे, मग त्याला पैसे लागतात, मग ते वाढदिवसालाही लागतात. हो, मोठेपणाला पैसे लागतात महाराज, आहे की नाही. मोठेपणा करायला तुम्हाला लोक आले पाहिजे, तुम्हाला हे झालं पाहिजे, तुम्हाला ते झालं पाहिजे, मग त्याला पैसे, यूट्यूबला गेलं पाहिजे की मग त्याला पैसे लागतात. हरिपाठ म्हणायला पैसे नाहीत लागत महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणायला पैसे लागतात का, नाही. माणसं मोठेपणा करायला बघतात आणि माणसं म्हणतात परमार्थ लय महाग झाला. परमार्थ नाही, तो तुमचा मोठेपणा होता. परमार्थ फ्री आहे, परमार्थ फुकट आहे. हा म्हटलं वारीला जायला पैसे लागतात का बाबा, नाही पैसे लागत जना, नाही पैसे लागत. मग आपण जाऊ बाबा. दुसऱ्या दिवशी मुलीला घेऊन वडील निघाले. 400 किलोमीटर अंतर पायी चालले. जनाबाई पंढरपुरात पोहोचल्या. पायाला फोड आले, पायाला काटे रुतले. पंढरपूर पाहिलं, स्नान केलं वडिलांनी आणि मुलीने. तर मुलगी म्हणत होती बाबा मला पांडुरंगाला पाहायचंय, देवाला पाहायचंय. वडील म्हणत होते त्याला पाहायला रांग असते. बरं बाबा आपण रांगेला उभं राहूयात, पण मला सांगा तो आला की. म्हटले हे सगळे ज्याच्या चरणावर डोकं टिकवतील ना तो देव, तो पांडुरंग. देव आला आणि वडिलांनी ओळख करून दिली. हाच बघ, याच्यासाठी इतकी पायपीट केली, याच्यासाठी इतकी वनवन केली, याच्यासाठी इतके थकलो, याच्यासाठी इतके दमलो, याच्यासाठी इतका शीन केला बघ जना. हाच तो जनाबाई महाराज. 10 वर्षाची मुलगी, तिने पांडुरंगाला पाहिलं आणि तिचं भाविश्व नाचू लागलं अक्षरशः. तिच्या डोळ्यामध्ये चमक आली. तिने देवाला पाहिलं, वडिलांना विचारलं बाबा हा माझा परिचित आहे, हा माझा ओळखीचा आहे, हा माझा कुणीतरी आहे, याचा माझा परिचय वाटतो बाबा, मी याला पाहिलंय. खूप वेळ देवाला पाहत बसली आणि तिथंच संकल्प करून टाकला नाही सोडणार देव, इथंच राहील, पंढरपुरातच राहील. आणि बाहेर आली. वडिलांना सांगितलं बाबा मी पंढरपूर नाही सोडायचं म्हणते. वडिलांनी सांगितलं बाळा तसं नसतं, वारीला कसं जायचं असतं आणि यायचं असतं. आपण कसं पंढरपूरला गेल्यावर गाडी वळवूनच ठेवतो, तोंड मोगरसकडंच राहतं, आहे की नाही. दर्शनाच्या आधी गाडी वळून ठेवा, गाडी वळून ठेवा. म्हटले बाळ पंढरपूरला जायचं असतं आणि यायचं असतं. पण जनाबाईंनी सांगितलं नाही बाबा मला असं वाटतं की हे सोडू नये. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजिन प्राण आपुला गे माये, असे न धनिवरी आपुले माहेरी. हाची नेम आता न फिरे माघार, बैसले शेजारी गोविंदाच्या, घररी गे झाले पटरानी. आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन. चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, भाग गेला तून गेला, भाग गेला तून गेला. तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, भाग गेला तून गेला, भाग गेला तून गेला. बाबा मी इथेच राहीन, नाही इथेच राहीन मी. आणि मग वडिलांचा नाईलाज झाला. हट्ट काय केला आयुष्यात, कधी खेळणं मागितलं नाही, कधी खाऊ मागितलं नाही, कधी गावाला जायचं म्हटली नाही. 10 वर्षांची झाली, इतकी शहाण्यासारखी वागली. आणि आता म्हणते पंढरपुरात राहायचं 15 दिवस.
तर का हट्ट पुरवू नये म्हणून वडील काय झालं, नामदेवरायांच्या घरी गेले. नामदेवराय त्यांच्या गावाकडले नरसी ब्राह्मणीची मूळ नामदेव महाराज. त्यांचे वडील होते दामा शेठजी. ओळख काढली की मी तुमच्या गावाकडचाच आहे, गंगाखेडचाच आहे, ही माझी मुलगी 15 दिवस राहायचं म्हणते. ओळख निघाली आणि ठेवलं मुलीला. सांगितलं 15 दिवसांनी मी परत येईन, मदत करू लाग बरं कामात. आणि वडील गावाकडे निघून गेले. साथीच्या आजाराला बळी पडले आणि वारले. आई तर वारलीच होती, वडीलही वारले, कोणी राहिलं नाही. एक निरोप आला फक्त. 10 वर्षांच्या मुलीला कोणीतरी सांगितलं, जना इथंच राहा, कोणी न्यायला येणार नाही. म्हटले बाबा नाही येणार, वारले. मोठा आजार आला साथीचा, बरीच माणसं गेली गावातली, तुझे वडील पण वारले. खूप अश्रू ढाळले वडिलांसाठी. देवासमोर गेली. आयुष्यातला पहिला अभंग मुखातून आला. आई मेली बाप मेला, मज सांभाळी विठ्ठला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधीही दुःख आलं की संत चरित्र वाचत जा. कधीही दुःख आलं की संत चरित्र वाचत जा. तुमच्या एक लक्षात येईल की याच्या कैक पटीने दुःख संतांच्या जीवनात आहे. महाराज आपले दुःख फार छोटे राहतात, फार छोटे राहतात दुःख. तुकाराम महाराजांचं पहिलं लग्न वयाच्या 12व्या वर्षी लागले, दुसरं लग्न 13व्या वर्षी. महाराज 20 वर्षांचे होते, महाराजांचा 1 वर्षाचा मुलगा गेला, त्याचं नाव संताजी. महाराज 21 वर्षांचे होते, महाराजांचे वडील गेले. महाराज 22 वर्षांचे होते, महाराजांची आई गेली. महाराज 22 वर्षांचे होते, महाराजांची पत्नी गेली मोठी. महाराजांची वहिनी वारली आणि मोठा भाऊ विरक्त होऊन निघून गेला. 6 जीवाची माणसं निघून गेली, 6 तुकाराम महाराजांच्या जीवनातून. दुकान गेलं, दिवाळा निघालं, लोकांनी मान देणं बंद केलं, रामराम जय हरी लोकांनी करणं बंद केलं. प्रतिष्ठा गेली, दुष्काळ पडला, दुकान बुडालं, लोकांनी उधाऱ्या बुडवल्या. इतकं दुःख आपल्यावर आलंय. एवढंसं दुःख येतं माणसं पार तोंड सोडून बसतात, एकदम पार तोंडून सोडून. काय नाही कीर्तन, एखाद्याला विचारलं की काय एवढं दुःख, एकदम टेन्शनमध्ये होतं, ते माणूस म्हणतो काय नाही कीर्तनाला गेलो होतो, त्या काळे महाराजांचं कीर्तन होतं, गेलो आणि चप्पलच गेली बघ कीर्तनात. परत त्या महाराजाचं कीर्तन ऐकणार नाही. म्हणजे का महाराजांना नेली काय तुझी चप्पल? कमाल. महाराजांनी आणली होती नाशिकून त्याची. हे काय दुःख आहे महाराज. माणसाचा असे, माणसाचा आनंदही फार छोटा आहे. आजच्या माणसाचा दुःखही मोठं नाही, आनंदही मोठा नाही. एखाद्याला जर एवढा खुश आहे, एवढा खुश, चेहरा कसं काय खुलला? ते म्हणतो काय नाही, सकाळी सकाळी फुकट चहा प्यायला भेटला. अरे हे काय सुख आहे, आणि चप्पल गेली हे काय दुःख आहे? कमाल आहे मोठी. थोडं दुःख तर मोठं असावं जरा सांगण्यासारखं काही. थोडं सुख तर मोठं असावं की 1 कोटीची लॉटरी लागली म्हणून उड्या मारतो. कधी पण लक्षात ठेवा, फार दुःख आलं की संत चरित्र वाचत जा. दुःख आपलं काहीच नाही, किरकोळ आहे महाराज त्यापुढे. इतक्या दुःखावर पाय देऊन तुकाराम महाराज उभे राहिले आणि पुन्हा जगाला सांगत होते मी सुखी आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदची अंग, आनंदची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग, आनंद तरंग. गर्भाची आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा. सुख इतकं दुःख भोगून पुन्हा आनंदाची डोही. दुःख खूप आलं जनाबाई महाराजांच्या वाट्याला. मंदिरात गेल्या जनाबाई महाराज. आयुष्यातला पहिला अभंग जनाबाई महाराजांनी देवापुढे गायला. आई मेली बाप मेला, मज सांभाळी विठ्ठला. देवा जगण्याचा खूप कंटाळा येईल तेव्हा संपून घेईन. देवाने हात धरला आणि सांगितलं का संपून घेईन? तुला मी आहे ना, कोणीच नसू दे मी आहे.
जगाचे दरवाजे बंद झाले की ईश्वराचा दरवाजा उघडत असतो. आम्हाला एक कविता होती हिंदीमध्ये शाळेत. दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं, जिसे कोई नहीं चाहता उसे भगवान चाहते. तुम्हाला कोणीच नसलं तरी देव माझा आहे ही भावना जगायला फार मदत करील महाराज. देवाला माझं म्हणावं माणसाने, हे की देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा माझी सत्य वाचा हित माझी सत्य वाचा हित माझी सत्य वाचा हित माझी सत्य वाचा. देव पावयाची गेलो 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 देव पावयाची गेलो. देवाने हात धरला. जनाबाई महाराजांना सांगितलं कोणीच नसू दे मी आहे. आणि जनाबाई महाराज नामदेवरायांच्या घरच्या दासी म्हणून राहू लागल्या. रांदावाड्या उष्टी काढा काम केलं, दळायचं काम केलं. देवाने मदत करावी. धुणं धुवायला जनाबाई महाराज चंद्रभागेवर गेल्या की देवाने यावं. गोऱ्या गोळा करायला गेले की देवाने यावं. दळायला बसावं की देवाने यावं. रात्र झाली. जनाबाई महाराज दळायला बसल्या. देव आले, खुंटीला हात दिला. बऱ्याच उशिरापर्यंत ते धान्य जनाबाई महाराजांनी दळलं. देवाच्या डोळ्यावर आलेली झोप जनाबाई महाराजांच्या लक्षात आली. ओळखली जनाबाई महाराजांनी की याच्या डोळ्यावर झोप आहे. समोरच्याला ओळखता येतं की याच्या डोळ्यावर झोप आहे. कीर्तनकाराला लगेच ओळखता येतं. देवाला सांगितलं जा मंदिरात जा झोप. देव म्हटले नाही, झोप आली पण इथंच झोपेन. देव तिथंच झोपली. जनाबाई महाराजांनी एक फाटकी गोधडी टाकली देवावर. निवांत झोप. त्या उभेने, त्या मायेने, त्या प्रेमाने देवाला निवांत झोप लागली. सकाळी उठायला थोडा उशीर झाला. देवाने गडबडीमध्ये जनाबाई महाराजांची गोधडी घेतली आणि रात्री झोपताना ज्या माळा काढल्या होत्या सोन्याच्या, पदक, नवरत्नांचे हार, ते जनाबाई महाराजांच्या खोलीतच राहिले. झोपताना जे काढले होते ते तशीच राहिले. देव जायला गेले आणि त्या विटेवर उभे राहिले गोधडी घेऊन. पुजारी आला. पुजाऱ्याने मंदिर खोललं आणि त्याच्या लक्षात आलं चोरी झाली. मंदिरात कुणीतरी आले होतं, मंदिरात कुणीतरी आलं होतं. त्याला काही हे कळलं नाही की मंदिरातलेच महाराज बाहेर जाऊन आले म्हणून. त्याने राजाकडे कळवलं. राजाने झडती घेतली पंढरपुरामध्ये आणि जनाबाई महाराजांच्या खोलीमध्ये त्या माळा सापडल्या. जनाबाई महाराज चोर ठरल्या. जनाबाई महाराजांनी शपथ घेऊन सांगितलं म्या नेले नाही जाण सख्या विठोबाची आण. मला कशाला सोन्या नाण्याचा लोभ आहे, मी नाही नेलं. देव आला होता मला मदतीला. म्हटले पहा, देव आला होता हिच्या मदतीला. काय देवाने मदत केली? देवाने मला गोऱ्या गोळा करू लागला आणि रात्री देवाने मला जात्यावर दळण दळायला मदत केली. वा रे वा, देवाला बाकीची कामं संपली वाटतं काल. देव काय इतका बेरोजगार झाला डायरेक्ट? देवाची इतकी खायची वांदे झाली की त्यांनी तुला दळायला मदत करावी, फासाला द्यायला. आणि मग जनाबाई महाराजांना विचारलं शेवटची इच्छा काय? तर जनाबाई महाराजांनी सांगितलं होतं काही नाही, एक शेवटची इच्छा आहे, त्या काळ्याला एकदा पाहायचंय देवाला. जो सुखात देवाला विसरत नाही ना, त्याला दुःख आल्यानंतर देवाशी भांडण्याचा अधिकार आहे. परत एकदा सांगतो ऐका. जो आपल्या सुखात देवाला विसरत नाही त्याला दुःख आल्यानंतर देवाशी भांडण्याचा अधिकार आहे. जी बायको पतीच्या गरिबीच्या काळात पतीला पैशांची गरज लागली किंवा बँकेची गाडी आली जप्तीची, रिकव्हरीची, हप्ता आहे आणि बँकेची गाडी आली घरापुढे, ज्या पत्नीने गरिबीच्या काळात दागिन्यांचा डबा किंवा गळ्यातला दागिना पतीच्या हातावर ठेवला की हे मंगळसूत्र आहे, न्या मोडा, पण ते बँकेचं मिटवा, माझं मंगळसूत्र तुम्ही करता येईल परत, असं जी म्हटली ना, उद्या नवऱ्याला 1 कोटी रुपये जर मिळाले तर 50 लाखाचं सोनं मला पाहिजे ही ती म्हणू शकते.
जिने गरिबीच्या काळात दागिन्यांचा डबा माहेरला पाठवला, ते मेळ नाही ना बसणार प्रपंचाचा, ते कसं काय जमेल महाराज, आहे की नाही? म्हणून सुखाच्या काळात जो देवाला विसरत नाही, दुःखाच्या काळात देवाशी भांडण्याचा अधिकार त्यालाच आहे, त्यालाच आहे. मी अशी माणसं पाहिली पा, सुखाच्या काळात द्या, देवाला कधी नैवेद्य नाही, कधीच नाही. त्याला रोजचा नैवेद्य नाही, काय म्हणजे किती दिवस काय काहींच्या घरातला देव उपवाशी तपास नाही पा. सणाला बिनाला जेवतो फक्त तू, असं दसऱ्याला जेवला का गुढीपाडव्याला जेवतो डायरेक्ट. अरे रोज नैवेद्य दाखवायचा असतो, जशी आपल्याला भूक लागते तशी त्याला भूक लागत नाही का? रोज नैवेद्य दाखवायचा असतो देवाला घरातल्या, त्याला कधीच आठवायचं नाही, कधीच आठवायचं नाही. घरावर एखादा मोठं संकट आलं का मग देव घ्यायचा आणि विहिरीत फेकायचं. देव म्हणतो फेक, काय प्रॉब्लेम नाही, मी पोहील, पण ठीक आहे व्यवस्थित. त्या माणसाला दुःखात देवाशी भांडण्याचा अधिकार नाही जो सुखात देवाला विसरला. अजिबात अधिकार नाही त्याला, बिलकुल अधिकार. पण जनाबाई महाराज भांडल्या, त्यांचा अधिकार आहे, कारण त्या सुखात देवाला आठवत. देवा ऐका आता हिची बीन बनी, भेट चक्र पाणी एक वेळा. देवा भेट, देवा ये, या लोकांना सांग की तुझी जना चोर नाही. देवा जनाबाई महाराज करुणेने पांडुरंगाला हाक मारतात, पण पांडुरंगाला त्या हाक मारताना जनाबाई महाराजांनी त्याला आई म्हणून आज हाक मारलेली आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. एक एक विठवाई, एक विठबाई, जनाबाई महाराज देवाची आळवणी करतायत, देवाची प्रार्थना करतायत, विद्यापना करतायत, देवाला आपल्याकडे बोलावतायत. भक्तिमार्ग असा आहे महाराज, ज्ञानमार्ग असा आहे की देवाकडे जाणं, आणि भक्तिमार्ग असा आहे की आपण सक्षम नाही म्हणून देवाला आपल्याकडे बोलावणं. भक्तिमार्ग हा लेकराचा मार्ग आहे, भक्तिमार्ग हा अज्ञानाचा मार्ग आहे. आपण नाही जाऊ शकत ना, आपल्याकडे काय ताकद आहे की आपण जाऊ. 1-2 वर्षाचं लेकरू ज्याला चालता येतं, त्याला भूक लागली की ते आईकडे जातं, आई त्याला डाळ भात काढून देते आणि सांगते खा. पण त्याच वेळी पाळण्यात झोपलेलं तिचं 1 महिन्याचं लेकरू आहे, ज्याला तिच्याकडे जाता येत नाही म्हणून ते तिला बोलवत नाही असं नाही.
ती रडतं, मोठ्याने टाहू फोडतं आणि मग त्याचा टाहू म्हणजे तिला बोलावणं चाललंय. कमाल अशी आहे की 2 वर्षाचंही रडतंय आणि 1 महिन्याचंही रडतंय. ती 2 वर्षाच्याकडे दुर्लक्ष करते, 1 महिन्याच्याकडे जाते. दोघांनाही जेवण देताना ती 2 वर्षावाल्याला डाळ भात कालून देते आणि 1 महिन्यावाल्याला डाळ भात सुद्धा कालून देत नाही. ती छातीला लावते. धाकुट्याच्या मुखी घास घाली माता, वरी करी सत्ता शहानिया. तुकाराम महाराज म्हणतात की शहाणा जो आहे, शहाणा ते जर 2 वर्षाचं आहे, ते जर फार ऐकत नसेल ना, आई त्याला सांगते थांब बाळा, पण ते रडतच राहत. थांब, अरे भात शिजतच आलाय, 2 शिट्ट्या झाल्या, 2 व्हायच्या आहेत. ते ऐकतच नाही महाराज, ते ऐकतच नाही. मग आई विचार करते हे रडतच आहे ना, मग याचा आवाज व्हॅल्यूम वाढवून दे. 2 थपाटे घालते महाराज, 2 थपाटे घाल. तिला वाटतं हे रडतच आहे ना, मग अजून थोडा आवाज वाढ. पण ते जे लहान रडतंय ना, त्याला मारत नाही ती. ते 1 महिन्याचं लेकरू, त्याला नाही मारत, त्याला पटकन घेते आणि त्याला छातीशी लावते. भक्ती मार्ग आहे हा, भक्ती मार्ग. आपण देवाकडे जाऊ शकत नाही. आपण ज्ञानाच्या मार्गाने देवाकडे जाऊ शकत नाही. म्हणून देवाला बोलवायचं, देवा ये ग येई गा तू माय बापा पंढरीच्या राय. 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 जमीन शीन झाला, शीन झाली काया. 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 येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. येई गा तू माय बापा पंढरीच्या पंढरीच्या एग विठाबाई. देव येतो महाराज. कोण म्हणतो देव येत नाही? एक हिंदी भजन आहे. कोण कहते हे भगवान खाते नाही, शबरी की तरह तुम खिलाते नाही. कोण असं म्हणतं देवाला भूक लागत नाही? एवढ्या जगाचा कारभार करायचा, त्याला भूक लागत नसेल? आपला कारभार करायचा तर आपण विचित्र किती आहे महाराज. आपण आपला कारभार करायचा तर त्याला भूक लागत नसेल. कोण कहते हे भगवान, तसं कोण कहते हे भगवान सोते नहीं, यशोदा की तरह तुम सुलाते नाही. कोण असं म्हणतं की देव झोपत नाही, यशोदेसारखं मांडीवर झोपवणारं त्याला परत कुणी भेटलं नाही, म्हणून तो झोपणं विसरून गेलाय. कोण असं म्हणतं की भगवान येत नाही, द्रौपदीसारखी आर्त हाक त्याला कोणी मारली नाही. द्रौपदीसारखी. कोण असं म्हणतं की देव खात नाही, शबरीसारखं नामदेवरायांसारखं खाऊ घालणारं त्याला परत कुणी भेटलं नाही. आपण कुठं खाऊ घालतो तेव्हा? आपण तर पोराला म्हणतो नैवेद्य दाखवून ये, म्हणजे फक्त दूरदर्शन. म्हणजे देवाला सुद्धा तो दम आहे, तू फक्त पाहायचं लांब, अजिबात हातबीत घालायचं नाही, ते आम्हाला खायचं. म्हणतो का आपण देवाला खाऊ घालून ये? आपण काय म्हणतो? देवाला नैवेद्य दाखवून ये. म्हणजे उद्या कदाचित आपण देवापुढे स्क्रीन लावून त्याच्यावर तो फोटो पाठवून देऊ, देवा पहा बरं कस काय खाईल मग तो. कौन कहते हे भगवान खाते नहीं, शबरी की तरह तुम खिलाते नहीं. परीक्षा पाहणारा असला ना महाराज की देव येतो. खूप जणांसाठी आलाय हो, खूप जणांसाठी. गजेंद्रासाठी आलाच की नाही, द्रौपदीसाठी आलाच की नाही, तुकाराम महाराजांसाठी आलाच की नाही, नामदेवरायांसाठी आलाच की नाही महाराज. येई वो विठ्ठले भक्त जन वत्सले. नामदेवरायांचा येई वो विठ्ठले
भक्त जन वत्सले. माणसाने निर्धार करावा, निर्वाण मांडावं. येतो नाही आला, आपली जर योग्यता नसेल कमीत कमी प्रचिती देतो, कमीत कमी त्याचा चमत्कार देतो. निर्वाण मांडता आलं पाहिजे. स्वतःची परीक्षा कर, त्याची नाही, स्वतःची परीक्षा मांड. एक मलुकदास नावाचे संत होते. मलुक नावाचा एक पोरगा, वृंदावनचा, गाव वृंदावन. ऐका, फार छान आहे, घडलेली घटना आहे, 16व्या शतकातली. 400 वर्ष होऊन गेले. मलुक नावाचं पोरग, मलुकदास, वृंदावन, योगायोग, चांगल्या गावात जन्माला आलं पोरग. नास्तिक होत. आईला सांगायचे मी देव धर्म कृष्ण विष्णू काही मानत नाही. आई बरं, हे संत बिंत काही मानत नाही. आई धार्मिक होती. आई सांगायची मंदिरात जा, एवढ्या लांबून भारतातून लोक येतात बाकी बिहारीच्या दर्शनाला. कृष्णाच्या गावात जन्माला आलास तू, नंदबाबाच्या गावात जन्माला आलास तू, वृंदावनात जन्माला आलास तू, किती भाग्यवान आहे. त्यांच्या अजिबात नाहीत. दगडाचा देव. आपणच कपडे घालायचे आणि आपणच म्हणायचं काय भारी दिसतोय, त्यात काय अर्थ आहे. आपणच स्वयंपाक करायचा, आपणच म्हणायचं जेव, आपणच खायचं, याला काय अर्थ आहे. मी मानत नसतो देवाला, मी मानत नसतो. चाकण गाव आहे इथं, चाकण, त्याचे म्हाळुंगे गाव. कीर्तनाला गेलो, काल्याचं कीर्तन संपलं. एक पोरगा आलं होतं, मला म्हणे महाराज नोकरीला आहे मी देव मानत नाही, नास्तिक आहे मी, नास्तिक आहे. बेंगलोरला आहे मी, सुट्टीवर आलोय. आई माझी म्हणली कीर्तनाला जा म्हणून आलोय. मी काही देव बी मानत नाही. मी म्हटलो किती वय तुझं. मला म्हणे 23 वय. 23. 2.25 लाख रुपये पगार आहे महिन्याला मला, महिन्याला 2.25 लाख. म्हटलं चांगली गोष्ट आहे. नास्तिक आहे ना तू, किती वर्षाचा आहे. म्हणे 23. म्हटलं 30 वर्षांनी मला फोन कर, नंबर घे. मी जर जगलो, तू जर जगला तर 30 वर्षांनी फोन करायचा. तेव्हा याच ॲटिट्यूड मध्ये म्हणायचं की मी देवाला मानत नाही. आता काय किंमत आहे मला. 23 वर्षाचं कोणी पण अशाच धुंदीमध्ये राहतं, मी देव मानत नाही. रग राहते अंगात, ताकद राहते अंगात, है की नाही. 20, 21, 25, 30 म्हणजे मी कोणालाच मानत नाही असंच वय राहतं. महाराज लात मारीन तिथं पाणी काढीन. म्हटलं मग बोरच्या गाड्यांची गरज. तसंही आता एवढा पाऊस पडलाय की आता काही पाणी काढायची गरजच नाही, जिकडं तिकडं पाणीच वाहते, है की नाही. ते 20, 25 वय म्हणजे लात मारीन तिथं पाणी काढीन. म्हटलं बोरच्या गाड्यांची गरज नाही, तुलाच हिंडवलं पाहिजे जरा. लात मारीन तिथं पाणी काढ. फक्त मग कडी लावून झोपत जा, नाही तर लोक तंगडं कापून नेतील, तेवढी काय. आता हे 23 वय, 2.25 लाख पगार, आहे की नाही. हे म्हणजे हेच वय. देव मानत नाही, देव मानत नाही, देव मानत नाही. मला याचं विशेषच वाटत नाही. त्याला म्हटलं 30 वर्षाने मला फोन करायचा. 23चा आहे तू, कितीचा होशील. किती जरी 23 अधिक 30 53चा होशील. 53. जेव्हा डॉक्टर सांगतील ना डायबिटीजची गोळी घ्या, तेव्हा म्हण देव मानत नाही, मग मी मानेन तुला. हा, तेव्हा म्हण. जेव्हा तुझं पोरग मोठं राहील ना, तुला न विचारता 4 व्हीलर घरात अंगणात येईल आणि ते म्हणेल की पप्पा चला नारळ फोडायचा आहे. आणि तुला कळेल की आपल्याला न विचारता घरात 4 व्हीलर आली आणि आपल्याला माहिती नाही, आपल्याला फक्त नारळ फोडायला बोलावतात, याचाच अर्थ आपला नारळ फुटलेला आहे. तेव्हा म्हण मी देवाला मानत नाही, मग मी तुला मानेन. आता काय ही वयच आहे की नाही. तारुण्य कसे महाराज, कुठलाच आजार नसतो, मनाविरुद्ध काही घडत नाही. देखणा दिसतो माणूस तारुण्यात ना, कोणी चांगला दिसतो बाजून, कोणी चांग. आणि त्याच्यात ॲपलचा फोन म्हणलं काय आनंदी आनंद घडे, तिकडे तिकडे एवढे फिल्टर आहे त्याच्यात, भारीच फोटो राहणार त्याच्यात, काय आहे की नाही. आता नाही 50-60ला भेट, मग मन मी देवाला मानत नाही, मग पाहू. विठाला विठाला कशाहून निघालं. मलुकदास 16व्या शतकातली घटना आहे वृंदावनची. ऐका, फार छान आहे. आईला म्हणे मी आई देव मानत नसतो मी. आईने सांगितलं बाळा 16 वर्षांचं पोरग, 16 तारुण्यात पदार्पण करण्याचं वय. आई मी देव मानत नाही. आईने सांगितलं एवढा पैसा घे, आयुष्यात कधी तुला म्हणणार नाही मंदिरात जा आणि संताकडे जा, फक्त आज बाकी बिहारीचं दर्शन कर. आणि संत आले,
मोठे संत आहेत, त्यांचं प्रवचन 1 तासभर ऐक, कधीच परत आयुष्यात म्हणणार नाही. त्यांचं असं म्हणते एकदाच ना, परत कधीच नाही ना, कधीच नाही. त्यांनी तो पैसा घेतला, पैसा, आणि ते गेलं आणि 1 तास प्रवचन ऐकलं त्या महात्म्याचं. त्या महात्म्याने प्रवचनात सांगितलं, देव आपल्याला जीव घालतो. बाळा दुधा कोण करी ते उत्पन्न, आपल्या मुखात दात नव्हते तेव्हा आईच्या स्तनांमध्ये परमात्म्याने टिफिनची व्यवस्था केली, डब्याची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली. आपण येण्याच्या अगोदर देवाने आपल्या जेवणाची काळजी केली, आईला दूध दिलं, आपल्या आईला आपल्या जेवणाची व्यवस्था आपण येण्याच्या अगोदर केली. ते प्रवचन संपलं, त्या पोराने तो पैसा ठेवला. त्या मलूकने सांगितलं, महाराज हे काय पटलं नाही आपल्याला, म्हणजे देव जीव घालतो काय आपल्याला? म्हटले मग, म्हणजे मला देव जीव घालतो का? म्हटले मग, मला माझी आई जीव घालते महाराज. म्हटले पण देव जीव घालतो, ज्यांना आई नाही ते कसे काय जेवतात मग? म्हणजे मी जर एखाद्या दिवशी ठरवलं महाराज की जेवायचं नाही, त्या महाराजांनी सांगितलं, त्या संतांनी सांगितलं, तरी पण देव तुला जेवूच घालेल. असं म्हणजे मी जर ठरवलं की मला जेवायचंच नाही, देव जेव घालेल. बरं म्हटलं, आज जेवलोय मी, उद्या पाहतो. ते घरी गेलं आणि दुसऱ्या दिवशी आईला सांगितलं, आई मला निमंत्रण आहे आज, माझा स्वयंपाक करू नको. आणि त्याने ठरवलं जेवायचंच नाही आज दिवसभर, कसं काय देव जेव घालतो पाहतो मी. ते पोरगं, त्याचं मोठं शेत, शेताच्या मधोमध वडाचं झाड, ते वडाच्या झाडावर जाऊन बसलं, बाजूला पीक. दिवसभर वडाच्या झाडावर बसायचं, कोणालाच दिसायचं नाही. आईला सांगून आला होता संध्याकाळी येईल, जेवायचंच नाही, कसं काय देव जीव घालतो पाहतो. 16व्या शतकातली गोष्ट. त्या 16व्या शतकामध्ये आग्र्याचा राजा होता, राजकुमार होता शहाजहान. राजकुमार होता, राजा नाही, शहाजहान राजकुमार. ती साधारणपणे एक 5-7 मित्रांना सोबत घेऊन राजकुमार पिकनिकसाठी, वनभोजनासाठी आला होता. 2 दास सोबत होते, नोकर सोबत होते, जेवण होतं, मिठाई होती, सामुग्री होती छान. हेच वडाचं झाड त्यांना दिसलं, वडाच्या झाडाखाली ते आले, जेवण मांडलं, मिठाया मांडल्या. राजकुमार सोबत 4-5 मित्र आहेत, हसी मजाक चालली आहे, आणि सेवेसाठी 2 नोकर आहेत. हे जेवायला सुरुवात करणार, तेवढ्यात 20-25 दरोडेखोरांची टोळी. त्यांना दरोड्यातून मिळालेला माल इमानदारीने वाटायचा होता. माल होता दरोड्याचा, पण वाटायचा होता इमानदारीने. तर त्यांना वाटलं निवांत ठिकाण पाहिजे, म्हणून त्यांना ते वडाचं तेच झाड दिसलं. ते म्हटलं हे झाड मस्त आहे, पिकाच्या मध्ये कोणाला दिसणार. ते तिथं आले. आता ते तेवढ्या 20-25 घोड्यांच्या टापांचा आवाज आला, आणि हे शहाजहान पळून गेला. मिठाई, ते पदार्थ, खाणं, जेवण तिथंच पडलेलं राहिलं. ते चोर आले, त्यांनी ते पदार्थ मांडलेला तो लवाजमा पाहिला. ते म्हटले आपण इकडून येणार, हे कोणाला तरी खबर आहे, आणि कोणीतरी हा ट्रॅप रचलाय, सापळा. बहुतेक या जेवणात विष असेल, आणि आपण खाल्लं की आपण बेशुद्ध पडू, मग हा माल त्याचा. कोण आहे शोधा बरं. तो हे महाराज दिसले वरती बसलेले. उतरवलं खाली. तू आणलं जेवण? म्हटले मी नाही आणलं, तूच आणलंस, तूच इथं. नाही म्हटले मी नाही. खा बरं. म्हटले मी नाही खाणार. हा गोळ आहे. नाही म्हणतो म्हणजे गोळ आहे, तुला खावं लागेल. अजिबात नाही, तर मी ठरवलं आज दिवसभर जेवायचं नाही, याचाच अर्थ गडबड आहे. चाबूक आणा, चाबूक. आणि मग 2 सटके ठेवले. खातो की नाही? म्हटले खाणार नाही. पाडलं खाली, तोंडात लाडू कोंबला. खातो की नाही? खातो 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 खातो. महाराज त्या दिवशी घरी आला, आणि त्या आईला सांगितलं, आई संत म्हटले होते देव जीव घालतो. देव जीव घालतो आई, देव जीव घालतो. आपण जर नाही म्हटलं ना, फटके टाकून जीव घालतो देव. अवघड काम आहे देवाच. तुम्हाला सांगतो, निर्वाण मांडता आलं पाहिजे. निर्वाण परीक्षा तर करता आली पाहिजे स्वतःची. संकटामध्ये देवाला बोलावता आलं पाहिजे. देव येतो, नाही तर देव त्याचा कोणीतरी दूत तरी पाठवतो, कोणीतरी दूत तरी पाठवतो. मानता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे. एक क्षण जर नदीत होतो अजून, तर मेलोच होतो. अशा वेळी कुणीतरी काठाला येऊन हात देणारा देव नाही का? कोणीतरी देव नाही? अपघातामध्ये रक्त वाहत होतं, रस्त्याच्या कडेला पडलेलो होतो. अशा वेळी अपघातामध्ये रस्त्याच्या कडे येऊन उचलून दवाखान्यात ॲडमिट करणारा देव नाही का महाराज? येतो देव, पाहता आला पाहिजे, बोलावता आला पाहिजे. एग
विठाबाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा सोपान मुक्ताबाई ज्ञान जनाबाई महाराज त्याला बोलावतायत. बोलवत असताना त्याची स्तुती जनाबाई महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. भीमा आणि चंद्रभागा 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 तुझे चरणांची गंगा तुझे चरणांची गंगा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली एक विठाबाई. पण मग पांडुरंग तर पुरुष कपड्यांमध्ये दिसतो. तो पांडुरंग म्हणतो आपण, है की नाही? तो पांडुरंग
मग हे जनाबाई महाराज असं येग येग का म्हणतात बरं त्याला? विठाबाई का म्हणतात? तो तर विठोबा आहे, त्याला विठाबाई का म्हणतात? त्याचं कारण असं आहे महाराज, भक्ताची भूमिका नक्की नसते, देव जसा होतो तसा भक्त होत असतो. उदाहरण, द्वारकेमध्ये हनुमंतराय आले. द्वारका ही कोणाची नगरी? भगवान श्रीकृष्णाची, सोन्याची नगरी. सोन्याच्या श्रीकृष्णाच्या राजधानीमध्ये हनुमंतराय आले. हनुमंतराय चिरंजीव आहेत, आजही आहेत. माझं चमत्कार होत नाही या काळामध्ये. माणसं जी म्हणतात ना चमत्कार होत नाही, चमत्कार होत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बुधरगड तालुका, मी कीर्तनाला गेलो, ते अंधश्रद्धा निर्मूलन ती समितीवाले ते कीर्तनाच्या समोर ते फळे त्यांनी ठेवले आणि लिहिलं, देव दाखवा 1 लाख रुपये मिळवा, देव दाखवा 1 लाख रुपये मिळवा, देव दाखवा 1 लाख. ते गेले लिहून ते फळ्यावर, ते असे भिंतीला फळे. आणि मी विचारलं हे काय? ते म्हटले अंधश्रद्धा निर्मूलन ते पोर आहेत. ते लिहून निघून गेले महाराज. तो खाली फळा रिकामा होता. तुम्ही म्हटलं खडू आहे का? म्हणे हा. तुम्ही त्यांना, मी खाली लिहिलं होतं त्याच्यावर लिहून मी निघून आहे. मला रात्रीच यायचं होतं, त्यामुळे काय अडचण पण नाही. तुम्ही खाली, रात्रीची ट्रेन होती मला कोल्हापूरहून, त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. मी रात्री लिहिलं होतं, देव जर पाहायचा असेल तर कैलास पर्वतावर जाऊन या आणि कसा दिसला मला सांगायला या. जगात माणूस त्या पर्वतावर जाऊ शकला नाही. माउंट एव्हरेस्ट त्याच्यापेक्षा उंच आहे, त्याच्यावर खूप सारे लोक गेले. कैलास पर्वतावर माणसं गेली नाही. त्याच्यावर चढायला लागली की वय वाढतं, नख वाढतात, केस पिकतात. साधारणपणे काही मिनिटांनी आपलं वय वर्षांनी वाढल्यासारखं वाटतं. माणसं जगतच नाही. नाही कोणी चढलं कैलास पर्वतावर आत्तापर्यंत, भगवान शिवाचा पर्वत. मी तिथे लिहून आलो होतो की देव पाहायचा असेल तर कैलास पर्वतावर जा, या आल्यावर भेटा, मग बोलू, आल्यावर भेटू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हनुमान आहेत, आजही आहेत, चिरंजीव आहेत. हनुमान द्वारकेत आले. द्वारका कोणाची नगरी रे? कृष्णाची नगरी, सोन्याची द्वारका, भगवान श्रीकृष्ण. आणि हनुमंतराय भक्त रामाचे भक्त. हनुमंतराय जसे आले तसे भगवान श्रीकृष्ण थोडे चिंतित बसले. तर सत्यभामा होती देवाची पत्नी. तिने विचारलं कृष्णाला, पतीला, की तुम्ही जर टेन्शनमध्ये, चिंतेत? तो म्हटले काय नाही, ते हनुमंत आलाय, तो माझं दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. मग घेऊ द्या ना दर्शन. नाही म्हटले, तो रामाचं दर्शन घेईल ना, मी कृष्ण होऊन बसलो इथे. बरं मला राम होता येईल, मी राम होईल, पण मग सीता, तो एकट्या रामाचं दर्शन नाही घेणार, सीता पाहिजे. तर त्या सत्यभामेने सांगितलं असं म्हणजे तो रामाचं दर्शन घेईल, सीता पाहिजे. मग तुम्ही जर राम होता असाल तर मी सीता होऊ का? म्हटले जा तू सीता होणे. ती गेली आणि तिने बऱ्यापैकी सीतेचा गेटअप केला, मेकओव्हर केला. आणि आता तिला विचारायचं होतं की सीता मी झाले की नाही, सीतेसारखी मी दिसते की नाही. पण आता तिला विचारायची पंचायत झाली, कोणाला विचारावं? ते युग होतं द्वापर युग, आणि सीता माता होत्या त्रेतायुगातल्या. तेवढ्यात नारदजी आले. तिला वाटलं बरं योग्य माणूस आला. नारदा, तू तर सीता मातेलाही पाहिले, तू तर मलाही पाहिले, मी सीता झाली. मी ऐकलेलं आहे सीतेबद्दल पुराणात, शास्त्रात, कथेत, तशी मी होण्याचा प्रयत्न केला. सांग मी सीता दिसते का? नारदजींनी खाली पाहिलं. अरे सांग ना, सत्यभामेने सांगितलं. नारदजींनी खाली पाहिलं. अरे बोल नारदा. म्हटलं आईसाहेब मी माफी मागून सांगू का? बोला ना. मग खरं बोलू का? अरे खरं बोल, मी सीता दिसते की नाही? म्हटले तुम्ही सीता काय, पण सीतेच्या भांडी घासणारी सारख्या सुद्धा दिसत नाही हो. दाढीले गरुडा आणिले हनुमंता, तैपाचारिली होईनी सीता, लाजिनली रूप नये पालटिता, झाला भीम की आपण राम सीता. ती सत्यभामा तिने निरोप पाठवून दिला, मला सीता होते येत नाही. प्रभू एकटे बसलेले होते. सिंहासन सीता मातेचं रिकाम होतं. हनुमंतराय येणार होते, वेळ झाली. रुक्मिणी माता तिथून निघाल्या होत्या. रुक्मिणी मातेने विचारलं, प्रभू आज रामासारखे झालात?
रोज चक्र असतं. आज धनुष्यबाण हाती घेतलं, मी राम झालोय. का पण म्हटले काय नाही, हनुमंत येतोय. मग चिंता का दिसते चेहऱ्यावर? काय नाही, मी राम झालोय पण मग सीता पाहिजे. ती रुक्मिणी माता आली आणि लगेच तिथं बसली. म्हटले झाले मी सीता. तर कृष्ण परमात्म्याने विचारलं होतं, रामप्रभू झालेल्या कृष्ण परमात्म्याने, तुला सीता व्हायचंय म्हणते, मग सीता होऊन यायचं नाही का? तर रुक्मिणी मातेने उत्तर दिलं होतं, त्यात काय व्हायचं असतं? अहो तुम्ही कृष्ण असला की मी रुक्मिणी असते, तुम्ही पुरुष असला की मी प्रकृती असते, तुम्ही ब्रह्म असला की मी माया होते, तुम्ही शिव असला की मी पार्वती होते, तुम्ही ब्रह्मदेव झाला की मी ब्रह्मानी होते, तुम्ही इंद्र झाला की मी इंद्राणी शची होते, इंद्राची पत्नी होते, तुम्ही कृष्ण झाला की मी रुक्मिणी असते, तसं तुम्ही राम झाला की मी सीता असतेच. त्याच्यात व्हायचं काय? तसं आता ऐका. पांडुरंग जेव्हा गणपती होतो तेव्हा आपण गाणपत्य होतो, गणपतीचे भक्त होतो. पांडुरंग जेव्हा सूर्य होतो तेव्हा आपण सूर्याची उपासना करतो. पांडुरंग जेव्हा देवी होतो तेव्हा आपण शाक्त होतो, तेव्हा आपण त्याचा. पांडुरंग जेव्हा पांडुरंग असतो तेव्हा आपण कीर्तन करतो, आणि पांडुरंग जेव्हा देवी होतो, जगदंबा होतो, तेव्हा त्याचा आपण गोंधळ करतो, है की नाही? तेव्हा त्याचा आपण गोंधळ घालतो. आणि म्हणून नवरात्र ही शक्तीची उपासना करण्याची हे 9 दिवस आहेत. शक्ती माणसाला पाहिजे. ताकदीने वागण्यासाठी, संयमाने वागण्यासाठी ताकद लागत असते. मायबाप, संयमाने वागण्यासाठी ताकद लागत असते. भोग घेण्यासाठी ताकद लागत नसते, त्याग करण्यासाठी ताकद. सोपं सांगतो, दिवसभर बडबड करण्यासाठी काहीच लागत नाही, दिवसभर मौन राहण्यासाठी ताकद लागते, है की नाही? 100 रुपयाची नोट पडली, कोणाची माहिती नाही, उचलून खिशात घालायला काय लागतं? काहीच नाही, हळूच इकडं तिकडं बघायचं. हां, ती उचलून इथं आणून देणं, कोणाची आहे घेऊन जा हे सांगणं, यासाठी ताकद लागते. आणि मग ताकद पाहिजे ती जगदंबेला मागावी, शक्तीला मागावी, भवानीला मागावी. ते हे दिवस आहेत. जेव्हा पांडुरंग देवी होतो तेव्हा जनाबाई महाराज म्हणतात की तू देवी आहेस आणि मी तुला बोलावते आहे. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. देवा, भीमा आणि चंद्रभागा आहेत, तुझ्या चरणीच्या गंगा आहेत. भीमा, तिलाच आपण पंढरपुरात चंद्रभागा म्हणतो का? तिने चंद्रासारखा आकार धारण केलाय, वाकली आहे ती. चतुर्थीचा चंद्र कसा दिसतो चंद्रकोरी सारखा, तशी चंद्रकोर आहे पंढरपुरात चंद्रभागेची. म्हणून त्या नदीला पंढरपुराच्या आधी भीमा म्हणतात, नंतर पण भीमा म्हणतात, फक्त पंढरपुरात तिला चंद्रभागा म्हणतात, कारण ती चंद्राच्या आकाराची झाली, अशी कोर केली आहे तिने, वाकली आहे. जणू आपल्याला ती सांगत असेल नदी चंद्रभागा की मी नदी असून पण पंढरपूरला आले, नदी असून पण वाकले. तर तू माणूस आहे, वाकत जा थोडा, परमार्थात आला म्हणजे. काही लोकांचं ते घोष, मोडेन पण वाकणार नाही. म्हटलं का मणक्याचं ऑपरेशन वगैरे झालंय काय? थोडा वाकला तर काय बिघडेल का? जरा थोडं वाकलं बघ, ज्ञानी माणसासमोर, मोठ्या माणसासमोर, वयोवृद्ध माणसासमोर घेतलं कमीपणा तर काय बिघडतं? म्हणून पंढरीसी लोकांना ही अभिमान, पाया पडे जन. म्हणून पंढरपूरचा नियम आहे चंद्रभागेच्या वाळवंटातला वय, जात, धर्म पाहायचं नाही, एकमेकाच्या पाया पडायचं, वाकणं. ती चंद्रभागा वाकणं शिकवते. भीमा आणि चंद्रभागा नम्र होणं शिकवते, ती चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणांची सेवा करणारी चंद्रभागा. चंद्रभागा चरणाची सेवा करते, याचा अर्थ जो वागतो तो देवाच्या चरणाची सेवा करू शकतो. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा, इतुक्या सहित तो आबायावे माझे रंगणी नाचावे. माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जणी. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. झालेली सेवा मूळ मातेच्या, देवी मातेच्या चरणी समर्पित करतो. श्री मूळ माता देवस्थान ट्रस्ट आणि आजचे पहारेकरी यांनी दिलेली ही सेवा. मृदुंगाचार्य ज्ञानू आमचा मित्र गोड साथ केली, तयारीचं त्याचं वाजवणं गोड त्यांनी साथ केली. दोन्ही गायनाचार्य शिवनाथ महाराज आणि निलेश महाराज दोघांनी गोड चाली म्हटल्या. आपण सर्व पूर्वी बांधव, माता भगिनी, ही सगळी संस्थेतली, कोतुळेश्वर संस्थेतली सगळी पोरं, तुम्हा सगळ्यांना मी जय हरी करतो, नमस्कार करतो. सेवा मूळ मातेच्या चरणी समर्पित करतो. तुमच्या देवस्थानाला नवरात्रामध्ये
ब वर्ग मिळाला ना, ब वर्ग मिळाला आहे की नाही, अपग्रेड झाले तुम्ही आता, तेव्हा तुमच्या त्या नवीन वाटचालीसाठी खूप मोठा आता याला फार चांगलं स्वरूप येईल. पहा ब वर्ग म्हणजे इतक्या लवकर तुम्हाला ब वर्ग, आम्ही फार दिवसाची प्रयत्न करतोय आमच्या देवस्थानसाठी, पण ते नाही मिळत. पण तुमच्या भाग्याने, तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या पाठपुराव्याला यश आलं. ब वर्ग म्हणजे फार मोठं यश असतं देवस्थानाला. ब वर्ग म्हणजे आता फक्त अ वर्गच राहिला ना, फक्त पंढरपूर आळंदीला येतो फक्त अशा देवस्थानाला, म्हणजे तुम्ही सेकंड नंबरला आले, मिळत नाही. भाग्यवान आहात तुम्ही, तुमच्या पाठपुराव्याला यश आलं आहे, तुम्ही ब वर्गात तुमचं देवस्थान गेलं आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. काही वर्षात आता याचा चेहरा मोहरा बदलेल या सगळ्या ठिकाणाचा, आणि म्हणून देवी मातेची सेवा तुमच्याकडून घडते. तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. सेवा देवी मातेच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय